नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आलेलो आहोत, म्हणजे आम्ही जिथे राहतो त्याच्या तिथेच खंडोबा मंदिर आहे आणि खंडोबा मंदिराच्या वरच्या म्हणजे मंदिराच्या पलीकडे हेलिपॅड असं आहे। तर म्हणजे जंगल आहे। आता हे तुम्ही आजूबाजूला बघत असाल तर हे संपूर्ण आजूबाजूला झाडी आहे, जंगल आहे। तर तिथे आम्ही आज आलेलो आहोत। तर म्हटलं आपल्या घाटकोपर या ठिकाणी सुद्धा पर्यटन क्षेत्र आहे आमचं हे, तर त्या ठिकाणाची तुम्हाला ओळख करून द्यावी असा आज विचार आला आमच्या मनात। आणि मग म्हटलं चला मला दाखवूया व्हिडिओच्या माध्यमातून की आम्ही जिथे राहतो त्याच्या वरती सुद्धा किती उंच उंच डोंगर आणि त्या डोंगर दरीमध्ये सुद्धा किती मोठं असं पर्यटन आहे हे ना। तर आम्ही चाललोय आता आणि सर्व आमची गँग आहे, जशी अंजू, वैभव, सुमित, समीर, यश, सर्वजण, टायगर, आम्ही सगळेजण आहोत। तर हे उंच उंच डोंगर आहे आता आणि त्या डोंगरावरून असं चढत चढत आम्हाला जायचं आहे आता। आजूबाजूचा परिसर बघाल तर बघा पूर्ण खोल दरी आहे खाली आणि इकडून बघा जंगल आहे, मधूनच वाट आहे अशी, इथून सुद्धा जंगल आहे आणि इथे खाली दरी आहे। जसं गावाला कसं आपल्या माळशेज घाट तुम्ही पाहिलंच असेल, पण माळशेज घाट खूपच खोल दरी आहे, इथं खोल दरी नाही आहे, फक्त सर्वत्र सगळीकडे झाडीच झाडी आहे बस। आणि या हेलिपॅडला भरपूर म्हणजे असे रविवारचे आहेत ना लोक भरपूर येतात इथं। पर्यटक एक पावसाळ्यामध्ये ना इथे भरपूर अशी गर्दी असते, कारण उंचावरती आहे ना आणि निसर्गरमणीय स्थळ आहे हे सुद्धा, हेलिपॅड बोलतात। तर टायगरला सुद्धा आम्ही, टायगर पण आमच्या बरोबर घेतलाय टायगरला, आणि हे सगळेच पोरं मस्त चाललीत मज्जा मज्जा करत। चांगले आमची मजा निघाले, दम लागतोय। टायगरला पाणी द्यायचंय, पण पाणी दिलं ना टायगरला आता तर उलटी करत आहे ना अंजू। हे जंगलामध्ये झाडं कसले, आंब्या बिंब्याची झाडं नाहीत का ग? हा टायगर सर्वांच्या पुढंच आहे। दादा थांबलाय, आमची वाट बघतोय, कारण झालं आता आलो ग। हे काय, हे आलो, हे नाही, हे चढलो आलो आता। हा तिकडे खाली जायचं ना आता। हे बघा माझा बबड्या आला मला न्यायला। चला बबली, बबली चला चला चला, दीदी पण आली, चला चला। ए ए ए, हा कुठला रस्ता काढायला लागला? अरे हा कुठूनही जायला लागलाय बघ। अंदाज आला असेल तुम्हाला, एवढ्या पावसाच्या वातावरणात सुद्धा इतका घाम आम्हाला फुटलाय, म्हणजे किती चढण आहे, खूप चढण आहे। आणि त्या चढणी मधून माझा बाबल्या कसा चढलाय, किती फास्ट फास्ट चढतोय तो बघा। तो आमच्या आधी सगळ्यात पुढे टायगर। आता झाला शेवटचा टप्पा आहे, आता पुढे सपाट आहे। हाय बाबू, आले मी, आले, छान। ते बघा, ते बघा माझा वाघ कसा बघतोय मला तिथे, आहे ना मम्मा बॉय। आणि मुलं इथं क्रिकेट खेळायला येतात हा, हे बघा सर्व क्रिकेट खेळत आहेत, सर्व गर्दीच गर्दी। तो बघ, तो बघ, तो बॉल साठी तो बघा, आता ह्याची मजा बघा। वीर कुठे गेली? तिकडे गेली। चल इकडे या, इकडं टायगर, टायगर, टायगर।
टायगर बॉल बॉल त्याला बॉल झालंय, खेळता येत ना तिथं. हे बाई इकडे टायगर विहीर आहे, पडू नको, जाऊ नको, उडी मारू नको. नो 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 नो, विहिरीत जाऊ नका, पडशील. टायगर पडलेला आहे एकदा विहिरीत, त्या जाशील आतमध्ये. पाणी प्यायचंय तुला, विहिरीत पाणीच राही आज. ए पण ह्याच्यामध्ये बघ, इथं पावसाळ्यात हे भरत असेल ना सगळी. अजून जास्त पाऊस नाही पडला ना. अगं आता मागे तिथून असा आला जो स्पीडने डायरेक्ट आतमध्ये उडी मारली. पाणी नव्हतं आणि मी एवढी घाबरली नाही, पळत पळत आली फक्त ती. एवढंच होता नशीब. किती खोल पाणी आहे बघ. काय काय तिकडे पण पाणी नसेल. हा त्याला पाणी दे, आता त्याला पाणी देते दे. आबुडी तिकडे नाही, इकडं रस्ता चुकला. चला चला इकडे चला. याचा एक शॉट बनवायचा आहे वैभव, नंतर याचा एक प्रँक करायचा. मी लपणार इथं झाडीत जाऊन. हा का नंतर मी इथं आहे बाबू, मी इथं लगेच चाललाय पळत. त्याला वाटलं तिकडे गेली. तुम्ही जा पुढे. आता आपण बघा इथं आलोय ना, आता इथून संपूर्ण खाली दरी आहे ना. आणि खाली कोणता भाग आहे वैभव? हिरानंदिनी पवई. हिरानंदिनी आणि पवई जे आपल्याला उंचावरून बघायचंय. आता तिकडे डोंगर पण दिसतात भरपूर. डोंगर आहे, पवई तलाव आहे. तर असा डोंगरातून हा रस्ता काढलेला आहे आणि त्या रस्त्यातून आम्ही आलोय. आता तुम्हाला दाखवतो पवई तलाव, हिरानंदिनी, त्या उंच उंच बिल्डिंगी सगळ्या या इथं बघूया आपण आता. आणि इथे लोक भरपूर आलेली आहेत. इथं भरपूर एक पण कचरा दिसणार नाही. सगळे लोक एकदम जबाबदारीने करतात. है ना, स्वच्छता ठेवतात. स्वच्छता हा. आणि मस्त आहे बघा. हे वाव तलाव बघ. याला बघा नाही तर जाईल धावून डायरेक्ट खाली. हा त्याला तुला अति उत्साही यायचं. थांब बापू थांब. नो जाईल गवता गवतातून खाली. बघू याला पट्टा लाव आता, नाही तर खाली या गवताच्या ह्याच्यातून कळणार नाही त्याला, खाली जाईल सगळी. मच्छर आहे तिथे. मॅडम कुठे चालल्या? मॅडम आहे ना ते इकडे. मी घेते आता फोटो काढतायत. हे अंजी इथून पूर्ण दरी आहे का ग? हे थांब तिथंच. बघा पूर्ण दरी आहे इथून ना खाली. हा एवढा शेवटचा गवत आहे हा, आणि गवताच्या खाली पूर्ण दरी. या पावसामुळे नाही जात नाही जात. याला सोडू नको, याला पकडून ठेव. याला अंदाज येत नाही. आणि इथं लोक सगळी फोटो काढतायत, आलेत फिरायला. तर इथून पूर्ण खाली दरी. आणि इथून बघा आता तुम्हाला दाखवते मी. हे थांब इथंच थांब. टायगर हा टायगर. हा थांब मग इथं. नो 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 खाली दरी आहे. अरे नो नो, अरे नो ना बाबा, इकडे ये ना तू. त्याला पट्टा घाल गळ्यात. समीर पट्टा घाल नाही जा. अरे येडा तुला जाशील का आली ना, जा इकडे चला. तर ते बघा, ते बघा इथं खाली सगळी संपूर्ण दरी आहे. आणि तिथे खाली पूर्ण याचा भाग आहे पवई. आणि हा खाली जो दिसतोय तो पवई तलाव. बाबू थांब, तो खाली जाईल तिथून. तागुडी थांब. नो नो नो. हे बघा ही खाली दरी आहे. आणि लोक बघा खाली तिथं. हा ना, या गवतामुळे अंदाज येत नाही. आणि या पोराला काही कळत नाही, अनुसा पुढं पुढत पळतोय. तर इथून बघा इथं काय बांधकाम अर्धवट राहिलं वाटतंय. कसं बांधकाम बिल्डिंगचं काम चालू आहे वाटतं. बरेच वर्षापासून अर्धवटच आहे तसंच. आणि खाली ह्या सगळ्या हिरानंदिनी, पवई हा सगळा भाग आला इथून. हा आणि तो पवईचा तलाव. ते त्या बिल्डिंगच्या पलीकडचं ते डोंगर आहे ते. हा काय ते संपूर्ण बघा तो जो डोंगर दिसतो या बिल्डिंगच्या पलीकडचा जो डोंगर आहे तो ते आरे कॉलनीचा जंगल आहे. म्हणजे आरे कॉलनीचा रस्ता आहे तिथून. हा आणि हे बघा या सगळ्या किती मस्त वाटतंय ना इथून बिल्डिंग या. आणि हे काम काय रे अर्धवट हे काय झालंय इथं? खंडर आहेत. खंडर आहे काय माहितीये तुला? सांग रे सांग वैभव. इथं डोंगर आहे ना म्हणून कॅन्सल केलं बनवायचं. नाही डोंगर कोसळला वाट लागायची.
अरे पण काय बनवणार काय होते? बिल्डिंग आहे तू बघा. अच्छा इथं बिल्डिंग बनवणार होता बिल्डर. टिकटॉकच्या वेळेस व्हिडिओ काढायचो जाऊन वर. हा काय? त्याच्यावर 2 कुत्रे सोडलेले. हा कुत्रे मागं लागतात. वॉचमॅन आहे ना तिथं खाली. हा तो कुत्रे मागं लागतात मग पळापळी होती. असं आहे काय? अच्छा म्हणजे हे सगळं बिल्डरनी ना डेव्हलप केलेलं. मागं लागतात इथं. हा बिल्डर डेव्हलप करत होते म्हणजे इथं, पण काय झालं त्यांना परमिशन नाही मिळाली बहुतेक वाटतं मला. हा हे डोंगर आहे ना, डोंगर कोसळेल वगैरे काय म्हणून त्यांना परमिशन नाही दिली आणि त्यांचं काम मध्येच स्टॉप झालं, असं प्रकार झालाय. तर ओके ठीक आहे. किती छान वाटतंय बघा, मस्त ना एकदम देखावा बघा किती भारी वाटतो इथून. या थोडे थोडे झाडी वाढले म्हणून, नाही तर इकडचं पण दिसलं असतं आहे ना अंजू. किती मस्त वाटते. ही हिरानंदनी पवई सगळं हेच आहे. इथून नाही दिसत ते. आहे मध्ये जागा पण नाही जात नाही. डबका बघायचा आहे का? कुठे डबका? पोतात म्हणजे असं जंगल. ए टायगर, डबका इथून दिसतोय. ए टायगर स्टॉप. टायगर चेंगळलेला आहे म्हणतोय कुत्रा. समीर घाबरला कुत्रा आहे म्हणतोय. आणि अरे तोच बिचारायचा जीव घेऊन पळायला लागलाय. आणि एवढा मोठा कुत्र्याला बघून तो कशाला थांबतोय. कुठे डबका? मला वाटलं इथंच कुठं आहे का काय. ए ह्या त्या बिल्डिंग की ना रे समीर, संघर्ष नगर ते हे किती बिल्डिंग आहेत त्या. काय दिसतंय? इथून बघूया.